नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. मित्रांनो, तुमचा सगळ्यांचा रविवार साधारण कसा असतो? टू डू लिस्ट असते. या रविवारी मला हे करायचंय, मला ह्या पाहुण्याला भेटायचंय, मला हे एवढे कपडे धुवायचेत किंवा घर असं साफ करायचंय किंवा आणखी गॅरेजमध्ये जाऊन माझी गाडी दुरुस्त करायची आहे. आणि रविवार जो संपतो तुमचा, तो सोमवारी लवकर उठण्याच्या भीतीने. विद्यार्थी असतील तर त्यांची तीच अवस्था, नोकरदार असतील तर मी आता सांगितली तशी अवस्था. पण जर मी तुम्हाला असं म्हणालो, की रविवारी काहीच करायचं नाही, लिटरली काहीच करायचं नाही किंवा आठवड्यातल्या एखाद्या दिवशी ठरवून काहीच करायचं नाही आणि असा एक ट्रेंड सध्या जगामध्ये खूप ट्रेंडिंगमध्ये येतं. त्या ट्रेंडचं नाव आहे फ्रेंच संडे. काहीही न करण्याची कला. म्हणजेच काय? टू डू नथिंग, म्हणजे काहीच करायचं नाहीये. द आर्ट ऑफ डुईंग नथिंग. हे कसं आहे आणि हे सगळं का जगभरामध्ये चर्चेला आणि ते डिटॉक्सची एक नवीन कशी थेरपी ठरू शकते, हे सगळं समजून घ्यायचं असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी त्याचं तत्वज्ञान हे केव्हापासून सुरू झालं, की काहीच करायचं नाही एक दिवस, तर त्याच्या मागचं विज्ञान हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी अर्थातच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन. आता तुम्ही म्हणाल, की हे नक्की काय? कारण आपल्याकडे तर आळस हा माणसाचा शत्रू आहे. अनेकांनी लहानपणी किंवा कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये ते लिहून ठेवलं असेल किंवा आपल्या कुटुंबातले ज्येष्ठ तेच सांगतात, की आळस हा माणसाचा शत्रू आहे. काही ना काहीतरी सतत करत राहिलं पाहिजे, उद्योगी राहिलं पाहिजे. पण आता जगामध्ये हा ट्रेंड सुरू झाला आहे, ज्याला फ्रेंच संडे म्हणतात, की असा आळस माणसाला गरजेचा आहे. आपल्या रोजच्या धावपळीच्या आणि स्क्रीनला खेळलेल्या जगामध्ये आपण नेहमीच कुठल्या ना कुठल्या तरी दबावाखाली असतो आणि म्हणून फ्रेंच संडे आपल्याला सांगतो 6-7 गोष्टी तुम्ही करायच्या आणि ते करून बघा. एक, ज्या कुठल्या दिवशी तुम्ही ठरवलंय, स्पेशली संडेला तुम्ही ते ठरवू शकता. अलार्म शिवाय उठा. हे सकाळी घड्याळाच्या टक 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 किंवा जी किटकिट आहे त्याच्याशिवाय शांतपणे डोळे उघडा. विना दबाव नाश्ता करा. आवडीचा मस्त आलू पराठा किंवा चहा बिस्किट किंवा व्हॉटेव्हर तुम्हाला जे काही आवडतं ते शांतपणे. नो मेसेज, नो ईमेल. कॉफीचा घेत असताना काम किंवा सोशल मीडिया स्क्रोलिंग पूर्णपणे बंद करा. अवघड आहे. किंवा भटका, त्याला ते व्हा म्हणतात. फ्रान्समध्ये एक शब्द आहे व्हा, म्हणजे कोणत्याही ध्येयाशिवाय विनाकारण उगीच इकडून तिकडं भटकत राहणं. कधी निसर्गात जा, भेटा, चर्चा करा. फक्त फिरण्याचा आनंद घ्या. आणि नंतर आहे मनाप्रमाणे जगा. पुस्तकं वाचा, दुपारी मस्त ताणून द्या किंवा फक्त गॅलरीमध्ये बसून बाहेर चाललेली दुनिया शांतपणे बघा. आता मी 3-4 उदाहरणं तुम्हाला सांगतो. एक सुशील नावाचा मुलगा आहे जो दर रविवारी आठवड्याभराची ईमेल्स, आठवड्याचा प्लॅन आणि घरची कामं करतो. रविवारी त्याला उद्या सोमवार आहे या विचाराने ताण येतो, तेव्हा ज्यांनी फ्रेंच संडे ही कॉन्सेप्ट, कारण त्याला तो ताण जो यायचा तो त्याने दूर करण्यासाठी फ्रेंच संडे नावाची ही जी कॉन्सेप्ट आहे ती त्यांनी ट्राय करायला सुरुवात केली. त्याचे 3 आठवड्यातले अनुभव बघा. त्यानं रविवारी काम न करता फक्त गच्चीवर बसून शांतपणे गाणी ऐकली, शांत झोप घेतली. सोमवारी सकाळी त्याचा अनुभव आहे 3 आठवड्याचा, की तो नेहमीपेक्षा अत्यंत ताजातवाना होऊन ऑफिसला गेला. घरकाम करणारी सुप्रिया आहे आणि ती कर्तव्य म्हणजे स्वतःची सगळी कामं म्हणजे आपलंच कर्तव्य असं मानते. तिचा अनुभव मी तुम्हाला सांगतो. सुप्रिया रविवारी कुटुंबासाठी खास 5 पदार्थ बनवणे, घर स्वच्छ करण्यामध्ये पूर्ण दिवस व्यतीत करणे अशी घालवायची. फ्रेंच संडेच्या संकल्पनेनुसार तिने रविवारी जेवण अगदी साधं ठेवलं. ती वेळ स्वतःची जी काही उरलेली वेळ होती त्याच्यासाठी तिने आवडतं पुस्तक वाचलं. तिनं काहीही न केल्यामुळं तिला मिळणारा आनंद आणि मानसिक शांतता दुप्पट वाढली. मला हे वाचूनच अगदीच शांत फील होतं. आता फ्रेंच दुकानांचं तिथलं वास्तव काय बघा. त्यांची ही वास्तविक उदाहरण आहे. फ्रान्समध्ये अनेक शहरामध्ये आजही रविवारी मुख्य दुकानं आणि बाजार पूर्णपणे बंद असतो. आपल्याकडे असे अनेक शहरं होती पूर्वी, की रविवारी त्यांची दुकानं बंद असायची. अपवादानं सुद्धा आता कुठल्या शहरामध्ये तसं दिसत नाही. तिथली सरकार आणि जनता मानते फ्रान्समधली, की ग्राहक संस्कृतीपासून दूर राहून माणसानं रविवारी स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ दिला पाहिजे. थोडक्यात जर सांगायचं झालं तर फ्रेंच संडे म्हणजे जबाबदाऱ्या टाळणं नाही, तर मनावर लादलेली कामं बाजूला ठेवून स्वतःसाठी वेळ. मग मित्रांनो, मला हा प्रश्न पडला, की आता इतकं सगळं जग काय फास्ट फॉरवर्ड आणि इतकं बिझी झालंय, तर ही कॉन्सेप्ट आजची की जुनी? आता तुम्हाला सांगू.
हे 19व्या शतकातलं आहे. युरोपमध्ये शतकानुशतकं रविवारी चर्चमध्ये जाणं आणि विश्रांती घेणं ही ख्रिश्चन परंपरा आहे. 1906 ला एक ऐतिहासिक कायदा बनला. औद्योगिक क्रांतीनंतर कामगाराकडून आठवड्याचे 7ही दिवस 14-14 तास काम करून घेतलं जात होतं. कामगारांचा उद्रेक झाल्यानंतर 1906 मध्ये फ्रान्स सरकारनं रविवारी सर्व दुकानं, कारखाने बंद ठेवण्याचा आणि कामगारांना सक्तीनं सुट्टी देण्याचा कायदा केला. परिणाम रविवारी कायदेशीररित्या सर्व व्यवसाय बंद झाल्यानं लोकांना काहीही काम न करता घरी किंवा निसर्गात राहण्याचा शिवाय पर्याय उरला नाही. मग 19 ते 20वं शतक. 19व्या शतकात चार्ल्स बॉदलेअर या फ्रेंच कवीनं एक प्रसिद्ध अशी संकल्पना प्रसिद्ध केली. फ्ल्युनर म्हणजे अशी व्यक्ती की जी शहराच्या रस्त्यावर कोणत्याही ध्येयाशिवाय खरेदी न करता फक्त शहर भटकत राहील वेगवेगळ्या गल्लीतनं. याच्या मागचं त्याचं तत्वज्ञान होतं. फ्रेंच विचारवंतांनी त्याला द आर्ट ऑफ डुईंग नथिंग असं नाव दिलं. त्यांच्या मते शांत बसून विचार करणं किंवा काहीही न करणं हा आळस नसून ती मानवी बुद्धिमत्तेची आणि कलेची सर्वोच्च पातळी आहे. आता म्हणून रविवारी पुण्यामध्ये आता लोक जर भटकताना दिसतात तर पुणे एकेकाळी हे दुपारी झोपणाऱ्यांचं शहर होतं. दुपारी वामकुक्षी गरजेची होती लोकांना. आता त्याचं महत्व हळूहळू लोकांना पटेल. आता 1980 ते 2000 मध्ये स्लो मुव्हमेंटचा उदय झाला. जेव्हा युरोपमध्ये फास्ट फूड आणि अमेरिकन धावपळीची संस्कृती येऊ लागली तेव्हा त्याला विरोध म्हणून स्लो फूड मुव्हमेंट सुरू झालं युरोपात. फ्रेंच लोकांनी खाण्यापिण्याचा आनंद हळूहळू आणि तासनतास घेण्याची आपली परंपरा जपली. 2000 मध्ये फ्रान्सनं जगातल्या सर्वात महत्वाचा आणि क्रांतिकारी निर्णय घेतला. आठवड्याचे 35 तासाच्या कामाचं सत्र लागू केलं आणि त्यामुळं काय झालं तर फ्रान्समध्ये असे लोक की जे लोक 35 तासाच्या कामानंतर थकले होते ते लोक हळूहळू पुन्हा रिचार्ज झाले. वर्क फ्रॉम होम आणि वर्क बर्नआउट. कोविड-19च्या महामारीनंतर जगभरामध्ये घरून काम करणं वाढलंय आणि मोबाईलच्या स्क्रीनमुळे माणसाचे 24 तास कामात जाऊ लागले. आणि म्हणून जगातले लोक मानसिक ताण आणि बर्नआउटनं त्रस्त झाले. तेव्हा फ्रान्सची ही 100 वर्ष जुनी परंपरा सोशल मीडियावरती टिकटॉक आणि इंस्टाग्रामवरती फ्रेंच संडे किंवा स्लो लिव्हिंगच्या नावानं आता तुफान व्हायरल झाली आहे. अमेरिका किंवा आशियाई संस्कृतीमध्ये रविवारी कामं उरकण्यावर भर दिला जातो तर फ्रेंच संस्कृतीमध्ये रविवारी काहीही न करणं हेच खरं काम आहे असं मानलं जातं. आता याची पाळीमुळं धार्मिक नियम 1800 शतकातली, कामगारांचा कायदा 1906चा, फ्रेंच विचारवंताचं तत्वज्ञान 1950चं आणि मग आता डिजिटल डिटॉक्स, ग्लोबल ट्रेंड असा त्याचा पर्याय तयार झाला. मला असं वाटतं की हे खरोखर विचार करायला भाग पाडेल सगळ्याला हळूहळू. कारण ज्या पद्धतीच्या आव्हानांचा आणि ज्या पद्धतीच्या मोबाईल आणि सोशल स्क्रोलिंगचा आपण सध्या आनंद घेतोय, सामना करतोय वाटेवर, पण जे काही आहे ते मानसिक थकवा देणार आहे. अशा वेळेला हे डिटॉक्स करण्यासाठी डोंट डू एनिथिंग किंवा ते जे तत्वज्ञान आहे द आर्ट ऑफ डुईंग नथिंग, मला वाटतं सगळ्यांनी नीट समजून घ्यायला पाहिजे. मी पण काही दिवस प्रयत्न करून बघणार आहे. तुम्ही पण करा आणि केल्यानंतर मला ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा तुमचा अनुभव. चॅनल सबस्क्राईब करा. थँक यू.